पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकीय पटलावर सध्या एका अशा महायुतीची चर्चा रंगली आहे ज्याची कल्पना काही महिन्यांपूर्वी कुणी स्वप्नातही केली नसेल. राजकारणात काहीही होऊ शकतं असे म्हणतात, पण काका आणि पुतण्या पुन्हा एकदा एकाच सतरंजीला वळसा घालून एकत्र येणार ही बातमी म्हणजे राजकारणाच्या OTT प्लॅटफॉर्मवरचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरली आहे. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शन्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण शरद पवार आणि अजित पवार यांच्या आगामी युतीविषयी चर्चा करणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने पुण्यात स्वबळावर किंवा स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या राजकीय ताकद टिकवून ठेवण्यासाठी शरद पवारांकडे मदतीचा हात पुढे केला आहे. या संभाव्य युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही भाग राष्ट्रवादीचे बालेकिल्ला मानले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे हे दोन्ही गट आता घड्याळ आणि तुतारी यांच्यात समन्वय साधून भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. मात्र नेत्यांच्या या मनोमिलनामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप. या सर्व राजकीय उलथापालथीमध्ये पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा राजीनामा देतो तेव्हा त्यामागे पक्षांतर्गत नाराजी किंवा बदलत्या समीकरणांचा दबाव असतो असे मानले जाते. प्रशांत जगताप यांच्या भूमिकेमुळे पुणे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली असून याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. काका पुतण्यांच्या या मोठ्या युद्धात प्रशांत जगताप यांसारखे नेते कशा प्रकारे आपली भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे, तर पुण्यातही भाजपचे वर्चस्व राहिले आहे. अशा स्थितीत विखुरलेली राष्ट्रवादी एकत्र आली तर भाजपसाठी हे मोठे आव्हान ठरू शकते. मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष जसे की काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पवार पॅटर्नकडे कशा नजरेने बघतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शेवटी ही युती केवळ सत्तेच्या समीकरणासाठी आहे की कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी हे येणारा काळच ठरवेल. जर शरद पवार आणि अजित पवार यांचे गट पुण्यात एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घटना असेल. बाकी तुमचे विषयावर काय विचार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. क्रिएटिव्ह प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.